वन. तू बघ पक्या, उद्या एक नाही दोन नाही डझनभर फुलं देणार म्हणजे देणार. प्रेम आहे आपलं तिच्यावर. मला काय कळतं? अरे तुला काय कळतं का? हा आलाय मोठा शहाणा. कोण? रावसाहेब? अरे कसला बाजिंदा माणूस आहे काय रे बक्या? पाहून आहे तुमचं बाजिंदा दिल माणूस आहे बाबा. सांगतो सांगतो काय आहे, हे बघा. असं इथनं जा, डाव्या हाताला गेला की तिकडनं असं म्या होय. म्या अर्जुन पाटील. नाही तशी गावात माझ्याविषयी अनेकांची अनेक मत आहेत. पण खरं सांगू का, मला कोणाच्या मताची काही फिकीर नाही. माझ्या आजोबांच्या मते मी एक वाया गेलेला पोरगा आहे. पण माझी आजी म्हणते की मनानं मी लय चांगला आहे, प्रेमळ आहे. फक्त मला संगत चुकीची भेटली म्हणून मी फुकट गेलो. तू नाही रे पक्या, बाकीची संगत बाकीची, तू नाही. आमचा एक भाडेकरू होता, तो मला म्हणायचा काय ते धर्तीवरचं बोज. तर हा पक्या हा मला भाई म्हणतो. पण मला कोणाच्या मताची काय बी फिकीर नाही. मताची फिकीर करतात राजकारणी लोक, आणि ते पण फक्त बरोबर निवडणुकीच्या काळात. हा मायला कधी कधी वाटतं ना पक्या राजकारणीच बनायला पाहिजे. म्हणजे कसं आपला काम बनता आणि तेल लगाने गई जनता. पण नाही. मग मला माझे आई बाबा आठवतात. सच्चे इमानदार होते बरं का. हा होते म्हणजे थांब की तू कुठं चालला? अच्छा भेटायला चालला भाई. पण तिला काय बोलू नको हा, सरप्राईज आहे रे. आज जा तुझा. हा येतो मी. हा काय हा होते म्हणजे होते ते देवाघरी गेले. लय लहान होतो मी तेव्हाच गेले. शासकीय अधिकारी होते बरं का. आणि गंमत बघा, शासनाच्या विरोधात लढता लढताच आयुष्य गेलं. कार ऍक्सिडेंट मध्ये गेले मला सोडून. माझे आजी आबा सांगतात, शेजारी पाजारचे लोक पण सांगतात, लय प्रेमळ लय मस्त सच्चे इमानदार ऑफिसर होते. काय म्हणतो ते बरोबर आहे. त्याचं प्रेम कधी भेटलंच नाही मला. मला काय कळणार प्रेम काय असतं ते. तुम्ही काय बघत बसलाय? सांगतो तुम्हाला. असे इथनं पुढे जा असे डाव्या हाताला, हा आणि तिथनं अजून डाव्या हाताला वळा मारुतीच्या देवळापासून. तिथं आहे त्यांचा बंगला. येतो नाही. अय बघा थांब, तुम्ही बी निघा.